नमस्कार मित्रांनो, काल मी एक व्हिडिओ बनवलेला. मी कोट घातला होता, म्हणजे मी कॉक्रोच बनलो होतो. मागे मी एक झगा घातलेला, वरती आतमध्ये शर्ट, वरती कोट, आणि एवढं सगळं घालून मी चर्चगेट साईडला अंधेरी चालत आणि पुढे ट्रेनने गेलो. तर मला काही लोक ट्रोल करतायत, म्हाताऱ्या घरी बसणं, असं खूप काही बोलत आहेत. तर नाही, तरी मी सुरुवातीलाच बोललेलो आहे की मी 65 वर्षाचा आहे आणि मी नोकरीच्या शोधात जातो आहे. पण ते कोणाच्या? तर ही जी तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी सरकारला जाब विचारायला. आणि तुम्ही पूर्ण माझा व्हिडिओ बघितला नाही आणि मला ट्रोल करायला सुरुवात केली. आता बघा, तुम्ही माझ्याशी जर शिव्या देऊन बोलले तर मी पण शिव्या देईन. तुम्ही जर माझ्याशी चांगल्या प्रकारे बोलले की मी चांगल्या प्रकारे बोलेन. एक हात ले एक हात दे. आणि दुसरं सांगायचं, मी एक बिझनेसमॅन आहे. 1985पासून माझं स्वतःचं दुकान आहे. कांगो झेरॉक्स अँड स्टेशनरी. गुगलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. विले पार्ले पश्चिमला दुकानं आहे. आणि सध्या माझ्या दुकानात नवीन बिल्डिंग बनणार म्हणून काम बंद आहे. पण तरी सीझनमध्ये मी आंबे ठेवलेले आहेत. आंब्याचा माझा धंदा आहे, तो मी तिथे ठेवलेला आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आणि ही जी नवीन पार्टी आली आहे, कॉक्रोच जनता पार्टी, याला आपल्याला सपोर्ट द्यायचं आहे म्हणून मी आलो आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी 1993ला आफ्रिकेला गेलेलो बिझनेससाठी. 1996ला मी जपानला गेलेलो बिझनेससाठी. आणि परत 2004-05मध्ये मी चायनाला देखील जाऊन आलेलो आहे. हे सगळं आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला ट्रोल करायचं करा, काही क्वेश्चन करायचे, काही प्रश्न विचारायचे ते विचारा, मी उत्तर देतो. आज 12 वर्षापासून काय चाललं बघताय तुम्ही. पेन्शनवाल्यांना पेन्शन नाही आहे, तरुण मुलांना नोकऱ्या नाही आहेत, असं खूप काही आहे सांगायचं. तर तुम्ही सांगण्याचा याच्यातून मी प्रयत्न केला होता. पण जर तुम्ही त्याचा याप्रमाणे वेगळंच काहीतरी बोलायला लागले तर मलाही मनाला वाटतं. मी एवढा व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ बनवून तुम्हाला पोस्ट करेपर्यंत माझे 3 ते 4 तास जातात. मला अगोदर सगळं लिहून घ्यावं लागतं. तर मित्रांनो, तुम्ही याबद्दल जर माझ्याकडून काही बोलणं झालं असेल तर मी माफी मागतो. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिमवरून.